नमस्कार सगळ्यांना नमस्कार। चला म्हणलं कसं आहे भावानं बहीण आता बायको तर गेली, आता काय आपल्याला रात्री फोन आलता पोरींला बोलत होती, आपल्याला तर काय माहीतच नाही काय बोलत होती काहीच नाही। मी बी काय पोरींला मी विचारित नाही। मी आता कसं आहे भावानं बहीण विषय सोडून दिलेला आहे, कारण जी माणूस कसं आहे घरदार लेकरं बाळ सगळं सोडून जाते न विचार करता, त्या माणसाला काय बोलण्यात काय अर्थ आहे का भावानं बहीण? हां पण चला आता सकाळ सकाळ कसं आहे आपल्याला गणपती बाप्पाची आरती करायची, झालाय जरा थोडा उशीर झालेला आहे, पण त्यासाठी कसं आहे ती हरळ गणपती बाप्पापाशी म्हणजे ठेवायला लागते ना, मग ती हरळ अपूर्वाला लावलं होतं। काय अपूर्वाचं चाललंय, हरळ ठेवली, उदबत्ती लावायची चाललंय, आपल्याला आरती करायची सध्याच्याला आता लगेच। पण त्यासाठी शिवाने ओळखलं नाही हा ओळख ना। आता मला आज कसं आहे भावानं बहिण कामाला जायचं होतं, पण उगत्या कामात कसं आहे सकाळी 7लाच जावं लागतं। आता तुम्हाला तर माहिती आहे तुमची पूनमताई नसल्यामुळे आता दाजी सगळी जोखमदारी आलेली, गणपती बाप्पा आपल्या घरात बसलेले आहेत आणि त्याच्यात भाऊ बहीण म्हणतात की दरवाजे उघडच ठेवायचं, हां पुढं दरवाजे लावून जायचं बी नाही। मग आता कसं काय करायचं, काम धंदा कसं करायचं, काय कसं काय करायचं? हां तो का पोरीने चिया आणला बाबा, आता पिलो तर काय गडबड सकाळच्या पारी ओरकायची, तरी बी आता पोरी आहेत म्हणून भावानं पण दाजीला काय त्रास नाही खरं सांगायची परिस्थिती, म्हणजे सगळं पोरी करतात। सकाळ सकाळ पिलो सगळी स्वयंपाकाला लागली, सुरुवात केली, ठीक आहे तयारी चाललेली आहे। मसाला येतं त्याच्यात, मसाला संपला असेल म्हणून मी काय वांग्याचं काल वांगे वांगे आणले होते ना काल अर्धा किलो। आता चपात्या करायची असते, आता बाजरी दळणाला काय झालं गिरणीत झाला गोठळा गावात आणि दळण बी काय म्हणजे आणता येणार ना मग दळून, त्याच्यामुळं आपलं सध्याच्याला नुसतं गव्हाचं पीठ चपात्याचं चाललंय नियोजन। हे काय अपूर्वाचं तर आवरलं, आवरलंय माझं, गणपती बाप्पांची पूजा केली, हराळा गेलते, ओळखलं का? मी बनवलेला हार घातला ना तेव्हा तर पहिला घातला। शेवण्याचं म्हणणं मोडून जमन का? हा बरं चला भावानं म्हणणं कसं आहे पोरीने चहा ठेवलाय, ही काय इथं चहा ठेवला आणून ठेवलाय। बरं झालं बाबा, आता कसं आहे पाऊस जरा उघडला झालाय, नाही तर लयच पावसाने जाम केलं होतं। आरती करायची आपल्याला, पोरीने ओळखलं का? हा ओळखल्यावर सांगा मला, म्हणजे आरती पटकनी करू आपल्या। काय किलोचं चाललंय, पिठ मळायचं काम चाललेलं आहे, शेवण्याला आणि अपूर्वाला डबल यायचे ना। काय होतं डबल हेलपाडा माराय परवडत नाही गावात, परत दुपारचं 1 वाजता जेव्हा सुटते ना त्यांची। आता मागं जायचो मी काय वेळेस कसं आहे तुमच्या पूनमताईला उशीर झाला ना स्वयंपाकाला, मग दुपारचं डबं मग द्यायला जायचं। आता त्यावेळेस कसं आहे भावानं पण दाजी का मग घरी असला की मग डबं द्यायला जमत होतं, पण कधी जर कामाला गेला आपण कामाला गेलो तर मग म्हणजे डबं द्यायला जमत नव्हतं ना। पण आता कसं आहे सकाळच्या पारी आपला स्वयंपाक लवकर बनवला, पुरी डबं यायला घेऊन गेला की मग डबल हेरपाडा वाचतो देऊ। आणि आता तर काय आपल्या गाडीत भावानं पेट्रोल बी नाही, गाडीत पैसाच नाही राहिला तर काय आता मग। त्याच्यामुळे पिलूला म्हणलं आपलं उरक बाबा, 2 चपात्या त्यांना बांधून सगळं, म्हणजे कसं आहे शिन नाही डोक्याला दिवसभर। आता आज बघू काहीतरी नियोजन पोटा पाण्यासाठी भावानं बहिण लेकर बाळायचं, तर दाजी जोखमदारी वाढली, कुठंतरी काहीतरी आपल्याला काम बघावं लागणार आहे, त्याशिवाय मार्ग नाही। आता हे कसं आहे आता इथून मागं नव्हतं टेन्शन दाजीला, बायको सगळं हँडल करायची, पण आता कसं आहे दाजीला टेन्शन जास्त वाढलं, जोखमदारी जास्त वाढलं। आता त्याच्यात मला कमेंट करतात
भाऊ बहीण काय म्हणते की बाबा दाजी जाऊ द्या, बहिणीकडे गेली 2 दिवस, येईन माघारी. पण सांगून जायचं ना, सांगून जायचं. मला काय माहिती ना बुवा सांगणं इतक्याला मी एक बाया माणसाने अंतर काय जवळ आहे का ती? हा, लांब अंतर आहे ना. आता एकदा बी माग बी असं रागाने मला म्हणले चल, मी म्हणलं मी काय येणार नाही, माझ्या मागं काम आहे. रागाने हुशार बायको गेली ना सासरवाडीला, एकटी जवळ आहे का अंतर ती? 100-150 किलोमीटर अंतर आहे. हा, अहो मग वा नाही तर एवढा वा हा रोड आहे, बाया माणूस आहे. हा, कसं आहे आता भावानं बहिण बायकोला चांगल्या पद्धतीने गाडी जमते, मी त्याबद्दल काही बोलत नाही तुम्हाला. पण कसं आहे बाया माणसाने इतक्या लांब प्रवास करणं चुकीचं आहे. आता काल तर मला तर काही विचारलं नाही, हो नाही सो नाही. तुम्ही तर बघितलं काल मी तुम्हाला दाखवलं, आवाज येतोय तरी बी बाय गिरीच. हा, मग कसं काय करायचं दाजीनी? म्हणजे असं लय राग आहे, रागच आवरत नाही. नवऱ्याचं थोडंफार काहीतरी ऐकावं मी म्हणतो, 2 गोष्टी. हा, एवढा राग असतो काय जबरदस्त? मला हीच पटत नाही बाबा नवीन. मला काय म्हणायचंय बाबा, जरा आपल्या 2 गोष्टी नवऱ्याचं बी ऐकावा, काय म्हणतोय काय नाही. आपण त्याच्या 2 गोष्टी ऐकावा. मी कधी नाही म्हणलोय का त्याला कसल्या गोष्टीला? मी तिचं काम ऐकत नाही का? हा, बरं सगळं तिच्याच पद्धतीने चाललंय ना, आपल्या तर पद्धतीने काहीच नाही ना. आपल्या पद्धतीने माझ्या पद्धतीने जर ऐकायचं म्हणल्यानंतर तर मग तर बोलायचंच नाही बा. मग तर तिला काय नाव ठेवते लोक दाजीच्या डोक्याने चालल्यावर. आता दाजीच्या डोक्याने चालायला काय झालंय माहितीये का? आता आपल्याला तर सगळी म्हणतातच तुझं डोकं चलत नाही. आता बायको कशी चालणार मग माझ्या डोक्याने? मग दाजीचं डोकं चलत नाही. दाजीचं डोकं चलत असतं तर मग ही बायको म्हणते मला एवढं काबाड कष्ट सगळ्या गोष्टी करावं नसत्या लागल्या. बायकोच्या नवऱ्याच्या जीवा मी बसून खाल्ला असतं जर नवऱ्याचं डोकं जर चाललं असतं तर. हा, पण आता आपलं खेडेगाव आहे, इथं काय सुधारायचं लक्षाने? 100 बाऱ्या बायको मला सांगते सारखंच नवऱ्याच्या जीवा बसून खायचं, नवऱ्याच्या जीवा बसून खायचं. हा, काय इथं सोर्स असा कामाचा कंटिन्यू? आणि बाहेर गावी कामाला जायचं जर ठरलं जाईन मी, तसं काही नाही. पण काळजी असते ना लेकरांची दाजीला. हा, आता ही बायको कसं आहे, रोजच त्यांना कुठं गावात सोडवा जाईन का काय, ते काम बघन का लेकर बाळ बघन का काय. आता मी जरी इथं जरी असलो तरी लेकर बाळांचं बघणं जा शाळा सोड आण परत काय, त्यांना असल्या नसलेला पुढं काय बघायचं हे ते सगळं बघावं लागतंय. नवरा बायकोचं भांडण झालं तर काही लेकरं टाकून द्यावं लागतात का? हा, नाही ना टाकून द्यावं लागत. कसं आहे आता ही बायकोला कळलं पाहिजे. तर जाऊ द्या, काय आता मला म्हणतात झालं का चालू तुझं गोराळ? आता काय चालू गोराळ आहे बाबा बहिण? आता मला म्हणजे बोलायचं चोरी बाबा, बोलावा का नाही अशीच गंमत आहे. मग कोणत्या पद्धतीने बोलायचं असं दाजीला म्हणजे टेन्शन येतं बुवा, काळजी पडते बुवा मला. आता माझं बी एक डोक्यात आहे बाबा, गेली ना तिकडंच राहा, येऊच नको. काय नाही तुझ्या वाचून काय नडत बी नाही इकडे, माझं असं म्हणणं आहे. आता मग हा, एक तर जायचंच नव्हतं तर गेली तर येऊच नको मग. हा, मग आता मला म्हणतात की येऊच नको म्हणजे तिचं घरदार आहे, तिची लेकरं बाळ आहे, तिचा परपंच आहे, मग जायचंच कशाला? हा, जायचंच कशाला? मी म्हणतो मला जर कुठल्या गोष्टीचं जर मला विचारितच नाही म्हणला तर मग कशाला यायचं? मग येऊच नको, राहा तिकडं. गेली ना बहिणीची इकडे तर बहिणीची इकडेच राहा, येऊ नको. हो, काहीतरी उगं मोकाराचं मनाने ते दापच नाही ना. ते काय म्हणतात आळ्यातल्या चित्राबाला जसा दाप असतो ना, त्या आळ्यातल्या बाहेर गेले आता ही चित्रा, असंच म्हणावं लागेल मला. हा, नाही नवऱ्याच्या दाखात ना काय नाही, काय नाही, काहीच नाही. हाय का नवऱ्याचा दाख तिला काही? आणि अलीकडं तर नुसतं बाबा असं रागाने बोलायचं म्हणलं तरी अवघड झालंय दाजीचं. कसं काय आता काय झालंय, बाया माणसाच्या बाजूनेच काय तर काढून दिलं तर गाड्या माणसाचं काहीच नाही राहील. हा, आता काय ती लाडकी बहीण भाऊ मंत्री झालाय तर मग तर काय बहीण
बहिणी तर फुगल्यात. हा आमचा तर कोणी विचारच करी नाही. लाडक्या भावाच्या जीवावर तर उड्याच हाणा लागल्यात इतकीत. काय झालंय सर, अवघड झालंय. सरकारने सगळं भावांना बहिण कायदं कानून सगळं त्यांच्या बाजूने दिलं, बायांच्या बाजूने. पैसा पाणी त्यांना गाड्यांना काय आबाड कष्ट करून असेच मिळून आम्ही. हा होय शिवान्या ओळखलं का? चला करायची का आपल्याला? चला मग भावाला बहिण कसं आहे आपलं ही करून घेऊ, आरती करून घेऊ. लाईट गेली काय हाय का म्हणलं गेली लाईट. आरती करून घेऊ आपली गणपती बाप्पाची. चला आहे पोरींनो.